लक्षवेध न्यूज नेटवर्क, अचूक वेळ अचूक बातमी। विधानसभेच्या निवडणुकीनंतर प्रथमतःच जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणुका पार पाडल्या गेल्या। या मोहोळ तालुक्यामधून 6 पैकी 4 जिल्हा परिषद सदस्य, उत्तर तालुक्यामधून दोन्ही जिल्हा परिषद सदस्य, पंढरपूरमधून 101 म्हणजे 9 पैकी 7 जिल्हा परिषद सदस्य हे आपल्या भारतीय जनता पक्षाच्या विचाराचे निवडून आलेले आहेत। आणि आज मोहोळमध्ये सभापतीपदी भारतीय जनता पक्षाचे असलम चौधरी, उपसभापती म्हणून आपल्या उल्काताई पाटील आणि उत्तर तालुक्यामध्ये सभापतीमध्ये तेजस्विनीताई बोराडे आणि उपसभापती सुनील भोसले अशा दोन्ही पंचायत समितीवरती भारतीय जनता पक्षाचे सभापती उपसभापती बसलेले आहेत। त्यामुळे भारतीय जनता पक्षाच्या वतीने आणि राजेंद्र पाटील मालक यांच्या उपस्थितीमध्ये मी या दोन्ही पंचायत समितीच्या सभापती उपसभापती आणि या सर्व सदस्य माझ्या भगिनी सर्वांचं मी मनापासून आभार मानेल। कारण पाठीमागील 15 महिन्यापासून फार चांगल्या पद्धतीने तळागाळामध्ये जाऊन कार्यकर्ते भारतीय जनता पक्षाचे काम करत होते, त्याचं यश आहे। आणि त्यांना आधार देण्याचं काम जे राजेंद्र पाटील मालक यांनी पाठीमागे सातत्याने करत राहिले, त्याच्यामुळे 15 महिन्यामध्येच तुम्हाला हे परिवर्तन दिसलं। कुठलं परिवर्तन दिसलं? पाठीमागील 40 वर्ष राजेंद्र पाटील यांच्या विचाराचा आमदार असल्या कारणाने तुम्हाला सातत्याने ते तुम्हाला भेटत असून तुमची कामं करत असायचे। पाठीमागील 15 महिन्यामध्ये मतदारसंघाची अशी अवस्था झाली की भेटायचं कुणाला, काम सांगायचं कुणाला आणि काम झालंय का नाही कुणाला न दिसल्या कारणाने त्या मतदारांचा हा 15 महिन्यातला रोष आणि मालकांच्या वरती विश्वास या दोन्ही पंचायत समिती येण्यामागचा उद्देश आणि जनतेची जी भावना आहे ती या विजयामधून दिसून येत आहे। 30 वर्षामध्ये काय केलं नाही ते दिसलं पाहिजे, तोंडातून बोलण्याने काय होत नाही हो। या मतदारसंघामध्ये पाठीमागील 5 वर्षामध्ये 3.5 कोटी रुपयाचा निधी जो आणलाय ते पण कुठे झालं? आज मी जे कामं चालले ते आपल्या पाठीमागील कालावधी कामं अजून 2-3 वर्ष चालतील। तुम्ही 20 कोटी रुपये आणला असं जाहीर करतात, आता मालकाने त्याच्याबद्दल स्पष्टीकरण दिलेलं आहे। त्यामुळे तुमचं 20 कोटीची मेणबत्ती कुठं लावणार आहे ही पहिलं आम्हाला कळू द्या। 3.5 कोटी रुपयाचा निधी कुठं आणि 20 कोटी आणले म्हणता कुठं? पण शिवेंद्रराजेंच्या मालकांनी मला व्हॉट्सअपवरती दाखवलं। शिवेंद्रराजे भोसले जे आपले सार्वजनिक बांधकाम मंत्री आहेत त्यांनी जे पत्र व्यवहार केलेला आहे त्याचं संभाषण झालेलं आहे आणि त्याची पत्र जे मालकांनी दिलेलं मी त्यांच्यापाशी पोच केलेलं आहे। इथपर्यंतच मी सांगू शकतो, परंतु त्यांना मी विरोध न करता 20 कोटीचा निधी दिलेल्या मालकांच्या राजेंद्र पाटील यांच्या सांगण्यानुसार मालकाने तुम्हाला सांगितलेलं आहे, त्याच्यावरती मी बोलणार नाही। परंतु येणाऱ्या कालावधीमध्ये तुम्हाला जनतेने या तालुक्याचा मतदारसंघाचा विचार करण्यासाठी तुम्हाला निवडून दिले। तुम्ही नक्कीच विकासाच्या दृष्टीने या मतदारसंघाकडे बघा। 22 कोटीने काही होत नसते, लक्षात ठेवा तुम्ही। त्यामुळे येणाऱ्या कालावधीमध्ये त्यांनी विकास करणं गरजेचं, त्यांच्याकडून विकास होत नाही असं दिसल्यानंतरच भारतीय जनता पक्षाच्या नेते मंडळींच्या पाठीशी उभं राहण्याचा जनतेने निर्णय घेतला। त्यामुळे दोन्ही पंचायत समिती आणि या मोहोळ तालुक्याने चांगल्या प्रकारे मालकांच्या आणि भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वावर विश्वास ठेवला। आजच आपल्या लक्षवेध न्यूज नेटवर्क या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा